नमस्कार. दारुल इस्लाम आणि दारुल हर्ब हे शब्द आपण कुठे ना कुठे ऐकलेले असतात. दारुल इस्लामचा अर्थ जिथे इस्लामी सत्ता आहे त्या देशाला दारुल इस्लाम म्हटलं जातं आणि जिथे इस्लामी सत्ता नाही म्हणजे मुसलमानेतर लोकांची सत्ता आहे त्याला दारुल हर्ब म्हटलं जातं. तर हर्ब ह्या शब्दाचा संबंध युद्धाशी आहे आणि ज्या प्रदेशाशी किंवा देशाशी युद्ध करणं अपेक्षित आहे इस्लामी विचारधारेनुसार त्याला दारुल हर्ब म्हटलं जातं. आता इतिहासामध्ये याचे बरेच उल्लेख आपल्याला मिळतात. आज एक स्पेसिफिक उल्लेख उदाहरणादाखल मी घेणार आहे आणि त्या अनुषंगाने वर्तमानातील काही घटना किंवा त्या घटनांवरती प्रकाश टाकायचा प्रयत्न करणार आहे. कारण हा सगळा जो विषय आहे हा फक्त इतिहास जमा विषय नसून वर्तमानात सुद्धा त्याचे पडसाद आपल्याला अगदी स्पष्टपणे उमटलेले दिसतात. फक्त त्याचा संबंध इतिहासातील कुठल्या घटनेशी आहे किंवा कुठल्या संकल्पनेशी आहे हे आपल्याला पटकन लक्षात येत नाही किंवा त्याची माहिती नसल्यामुळे तो आपल्याला संबंध जोडता येत नाही. तर आपण सुरुवात करूया 1803 मधल्या एका फतव्यापासून. हा फतवा शाह वलीउल्लाचा सर्वात मोठा मुलगा जो होता शाह अब्दुल अझीज नावाचा त्याने काढला होता आणि दिल्लीमध्ये इंग्रजांचं सरकार आता स्थापित होणार आहे किंवा सत्ता स्थापित होणार आहे आणि जी काय इस्लामी बादशाही आहे ती आता संपली आहे जवळपास. याचा अंदाज आल्यानंतर मुसलमानांनी त्याच्याकडे विचारणा केली की बाबा रे आता हे जे काही स्थित्यंतर आहे हे दारुल इस्लाम मधून दारुल हरब मध्ये आपलं स्थित्यंतर होत आहे का. आणि त्याच्या उत्तरादाखल म्हणून त्यांनी हा फतवा काढला आणि या फतव्यामध्ये त्यांनी काही निकष दिले आहेत की ज्या निकषांप्रमाणे आपल्याला ठरवता येतं की दारुल हरब झाला आहे का नाही झालेला आहे. तर ह्याच्यात तो काय म्हणतो ते आपण बघूया. जेव्हा एखाद्या इस्लामी देशावरती काफिरांचे वर्चस्व होतं म्हणजे काय की इस्लामी सत्ता जाऊन तिथे मुसलमानेतर लोकांची सत्ता आली. आता इंग्रज हे जरी ख्रिस्ती असले तरी मुसलमानांच्या दृष्टीने ते काफिरच आहेत आणि त्यामुळे ते काफिरांची सत्ता बघितली जाते मुसलमानांकडून. पुढचा मुद्दा महत्वाचा आहे. तो म्हणतो की देशातील व जवळच्या प्रांतातील मुसलमानांना त्यांना सत्तेतून घालवणं शक्य नसतं. आता ह्याच्यात दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला कळतात की देशातील किंवा जवळच्या प्रांतातील, अर्थात इथे प्रांत म्हणजे जवळचा देश असंही होऊ शकतं वर्तमानाच्या दृष्टीने, पण देशातील आणि जवळच्या प्रांतातील मुसलमानांना त्यांना सत्तेतून घालवणे शक्य नाही म्हणजे त्यांनी हा प्रयत्न करणं आवश्यक आहे. पुढे तो म्हणतो की काफिरांची शक्ती इतकी वाढते की त्यायोगे ते इस्लामचे आदेश चालू ठेवू शकतील किंवा रद्दही करू शकतील. म्हणजे थोडक्यात शरियामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सर्वच गोष्टी मुसलमानेतर सत्ता मान्य करेल असं नाही. त्यापैकी काही गोष्टी त्या बाजूलाही ठेवतील असा याचा अन्वय अर्थ झाला. आणि याचेच आपल्याला काही पडसाद वर्तमानात बघता येतात. उदाहरणार्थ सध्या चालू असलेला राम मंदिराचा मुद्दा, काशी मथुरेचे मंदिराचे मुद्दे, 3 तलाक जो रद्द झाला तो, 370 कलम जे रद्द झालं ते, त्याच्यानंतर समान नागरी कायदा अजून व्हायचा आहे पण त्यालाही विरोध आहेच आहे. आता हे उदाहरणादाखल काही मुद्दे घेतलेले आहेत पण असे आणखीनही बरेच मुद्दे आहेत आणि ह्या सगळ्या मुद्द्यांना विरोध जो झाला तो प्रामुख्याने इस्लामी न्यायशास्त्र किंवा इस्लामी न्यायशास्त्राच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे किंवा काय मान्य आहे आणि काय अमान्य आहे या भूमिकेतून यातील मुद्द्यांना विरोध झालेला होता. आता ह्याचं एक उदाहरणादाखल आणखीन एक दाखवतो की राम मंदिराचा जेव्हा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला
तर त्याला प्रतिक्रिया म्हणून त्यांनी AIMPLBचे जे जनरल सेक्रेटरी होते त्यांनी काय म्हटलं इथे बघा, वी हॅव नो ऑप्शन बट टू ऍक्सेप्ट द जजमेंट. म्हणजे काय की हा जो काही निकाल आहे हे आम्ही नाईलाजास्तव मान्य करतोय. आणि नाईलाज कशामुळे आहे? कारण हे आमच्या इस्लामी विचारधारेच्या विरोधात आहे, हे आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला याच्या विरोधात कुठल्याही प्रकारे सशस्त्र किंवा इतर प्रकारे आत्ता विरोध करता येत नाहीये, म्हणून हे आम्ही आता मान्य करत आहोत. आता ते पुढे असंही म्हणतात की अकॉर्डिंग टू द लाईट ऑफ द शरिया वेअर ए मॉस्क कम्स अप वन्स इट रिमेन्स ए मॉस्क टिल इटर्निटी. हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हा सगळा जो काही दृष्टिकोन आहे हा शरियाच्या अनुषंगाने असलेला दृष्टिकोन आहे, हे अगदी स्पष्ट केलेलं आहे त्यांनी. असं आणखीन एक उदाहरण दाखवतो. नुकतंच हे आता 6 जानेवारीचं उदाहरण आहे. हे महाशय आहेत, हे असिस्टंट प्रोफेसर आहेत एका विद्यापीठातले. आणि तिथे त्यांनी असं फेसबुकवरती एक पोस्ट अशी टाकली होती की भारतीय मुसलमानांना वेगळा देश हवाय. आणि साधारणपणे 47 साली जिन्नांनी जशी मागणी केलेली होती की पूर्व पाकिस्तान आणि पश्चिमी पाकिस्तान यांना जोडणारा एक साधारण 100 किलोमीटर रुंद असलेला पट्टा आम्हाला द्या, अशी त्यांनी मागणी केली होती, जी अर्थातच अमान्य झाली. पण तशाच प्रकारची मागणी या विद्वानांनी केलेली दिसतीये. आता ह्या व्यक्तीने खरं तर इतरांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. म्हणजे अशा पदावरती ते आहेत, असिस्टंट प्रोफेसरच्या, आणि अशा पदावरती असून हे अशी देशविघातकी वक्तव्य करतात. तर आता हा काही तालिबानचा माणूस आहे का? तर नाही, तालिबानचा माणूस नाहीये. पण मग यांच्यात काय साम्य आहे? तर यांच्यामधलं साम्य, तालिबान आणि या अशा लोकांमधलं साम्य जे आहे ते इस्लामी विचारधारा आहे, दुसरं काही नाही. आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की ही विघातकी विचारधारा आहे पूर्णपणे. आता वरच्या निकषात इथे म्हटलेलं आहे की देशातील व जवळच्या प्रांतातील मुसलमानांनी, तर जवळच्या प्रांतातील म्हणजे जवळच्या देशातील असाही याचा अर्थ येतो. आणि त्या अर्थाने मग आपल्याला पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया, कतार, तुर्की अशा देशांनी भारताशी काय व्यवहार केलेला आहे अगदी पार 47 पासून ते आजपर्यंत, याचा एक आपल्याला आढावा घेता येतो. पाकिस्तान अर्थातच आपला हार्डवेअरी आहे. 47 पासून बरीच युद्ध केलेली आहेत, कारगिल केलेलं आहे. सर्व प्रकारे इस्लामी आतंकवादाला खतपाणी त्यांनी दिलेलं आहे. बांगलादेशातला एक प्रमुख जो राजकीय गट आहे तो पूर्णपणे भारत विरोधी आहे. तिथून बरेच बांगलादेशी मुसलमान एक्सपोर्ट होत असतात भारतामध्ये. त्याच्यानंतर अफगाणिस्तानमध्ये तर तालिबानाचंच राज्य आहे, म्हणजे शरियाच लागू आहे तिथे थेट, त्यामुळे काय बाकी बोलायचा काही प्रश्नच नाही. मलेशियामध्ये आपल्या इथनं एक विद्वान गेले होते, झाकीर नाईक नावाचे, तर त्यांना कायमस्वरूपी तिथे त्यांनी आंदण दिलेलं आहे. इंडोनेशियाला सुद्धा आपण त्याला धार्मिक अत्याचार वगैरे म्हणू, अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात. तिथला जो ब्लास्फेमीचा कायदा आहे त्या विरोधात बऱ्याच लोकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि स्थानिक लोकांना त्यावरून बऱ्याच कठोर शिक्षा झालेल्या आहेत. कतारमध्ये आपल्या इथनं MF हुसेन नावाचा पदार्थ एक गेलेला होता, आणि तो सगळा चित्रांसंबंधीचा किस्सा आपल्याला माहित असेलच. तुर्कीमध्ये एर्दोगान ची वक्तव्य वगैरे येत असतात आपल्याला, आणि आमिर खानही मध्ये भेटायला त्यांना गेला होता. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा या सगळ्या
व्यक्तींमध्ये किंवा या सगळ्या देशांमध्ये समान धागा काय आहे, तर तो इस्लामी विचारधारेचा समान धागा आहे, हे अगदी स्पष्ट होतं. आणि जिथे कुठे मुसलमानेतर सत्ता असेल, तिथली सत्ता ह्या सर्वांनी एकत्रित मिळून, म्हणजे या सर्व देशांमधील आणि भारतामधल्या मुसलमानांनी सुद्धा त्या काफिरांना सत्तेतून घालवणे हे त्यांचं कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. हे या सगळ्या गोष्टीतून अधोरेखित होतं. आता ह्या सगळ्या देशांमध्ये मालदीवची नुकतीच भर पडली, की त्यांनी सांगितलं की भारतीय सैन्याचा जो तिथे तळ आहे, तो वायदर बंद करा म्हणून त्यांनी सांगितलंय तिथे. आता हा देश आहे इतका लहान आहे खरं तर, हा फक्त लोकसंख्येच्या दृष्टीने बघायला गेलं तर फक्त 5 लाख लोकसंख्या आहे तिथे. आणि हे आत्ता जे विद्यमान राष्ट्रपती आहेत तिथले, ते भारताला बाहेर घालवा ह्याच घोषणेखाली निवडून आलेले आहेत. म्हणजे या घोषणेला स्थानिकांचा पाठिंबा आहे हे आपल्याला त्यातून लक्षात येतं. आता इथे हा महत्वाचा मुद्दा आहे की मालदीवमध्ये 98% लोकसंख्या ही मुसलमान आहे. त्यामुळे परत तोच समान एक धागा येतो की इस्लामी विचारधारा आणि त्या विचारधारेला संलग्न असलेल्या किंवा ती विचारधारा मान्य असलेल्या लोकांचा मुसलमानेतर सत्तांना जगात कुठेही असू देत, भारत हे एक उदाहरण झालं, पण जगात कुठेही असेल तरी त्यांचा विरोधच असणार आणि तो विरोध कायम असणार आहे. जोपर्यंत ती विचारधारा आहे तोपर्यंत हा विरोध असणार आहे, हे मुसलमानेतर लोकांना लक्षात आलं पाहिजे. आता हा पुढे काय म्हणतो ते बघूया. काफिरांच्या संमतीशिवाय देशाच्या मिळकतीवर ताबा मिळवण्याची क्षमता कोणातही नसते. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण हा आर्थिक मुद्दा आहे. आणि ह्या मुद्द्याद्वारे असं लक्षात येतं की आता उदाहरणार्थ जेव्हा इस्लामी सत्ता असते तेव्हा इस्लामी सत्तेला जो काही कर मिळतो देशातल्या लोकांकडून, त्यातला मोठा वाटा इस्लामच्या प्रचार आणि प्रचारासाठी वापरला जातो. म्हणजे उदाहरणार्थ मदरशांसाठी किंवा मशिदींसाठी जे मशिदींमध्ये जे लोक अपॉइंट केले जातात त्यांच्या पगारासाठी, मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांना सुद्धा रोजमोरा दिला जातो. तर आता इस्लामी सत्ता गेल्यानंतर ह्या सगळ्या देशाच्या मिळकतीवरती त्यांचा अधिकार राहत नाही, मुसलमानेतरांचा अधिकार राहतो. आणि मग स्थानिक मुसलमानांना ह्या मुसलमानेतर सत्तेकडे त्याच्यासाठी याचना करावी लागते, जे त्यांना अत्यंत अपमानास्पद आहे. आणि म्हणून हा मुद्दा महत्वाचा आहे की त्यांचा जो काही त्यांचं जे काही इस्लामी सत्तेचं जे आर्थिक पाठबळ असतं ते सगळं निघून जातं त्याच्यातून. आणि त्यामुळे त्यांना इस्लामी विचारधारेचा प्रसार आणि प्रचार करायला जो काही मोमेंटम लागतो, जी काही चालना द्यायला हातभार लागतो, तो मिळत नाही. आणि याबद्दलही बरेच आपल्याकडे उदाहरणं दिसतील गेल्या काही वर्षातली. पण एक छोटंसं उदाहरण नुकतंच झालेलं आणि महाराष्ट्रामधलंच आहे. तर महाराष्ट्रामधल्या मदरशांना काही साधारण 2 लाख रुपये आधी मिळत होते. तर आता सरकारने अचानक ते 10 लाख रुपये वाढवलेले आहेत, म्हणजे 5 पट वाढ केलेली आहे. आता ही वाढ दिली सरकारने वगैरे, काही त्यांचं जे काय त्यामागे विचार असेल तो असेल, पण ही वाढ दिल्यानंतर ज्यांना ही वाढ मिळालेली आहे त्यांचा याच्यावरचा जी प्रतिक्रिया आहे ती काय आहे बघा. मदरशांच्या आधुनिकीकरणाच्या नावाखाली सरकारने त्यांच्या कामकाजात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये, तसे काही आढळून आल्यास त्यास कडाडून
विरोध केला जाईल असा इशारा यांनी दिला. हे कोण आहेत? तर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख. आता ह्या आर्थिक मुद्द्यामध्ये मी जे म्हटलं की काफिरांच्या संमतीशिवाय देशाच्या मिळकतीवर ताबा मिळवण्याची क्षमता कोणातही नसते. तर काफिरांकडे पैशाची विचारणा करणे हा मुळातच अपमानास्पद मुद्दा आहे इस्लामी विचारधारेप्रमाणे. आता पुन्हा जर का मदरशांवरती जर का देखरेख सरकारी स्तरावरती काही होत असेल तर तो दुप्पट अपमान झाला की आम्ही काय करतोय याच्याकडे तुम्ही का लक्ष देताय, अशा प्रकारचा हा सगळा विचार आहे. आणि ही जी वैचारिक कंटिन्युटी आहे, म्हणजे आता हा जो फतवा आहे हा 1803 मधला आहे. याच्या आधीचेही बरेच उल्लेख आहेत, पण मी हे एक उदाहरण म्हणून घेतलंय कारण ह्याच्यात अगदी एकदम कन्साईज स्वरूपात त्यांनी, संक्षिप्त स्वरूपात त्यांनी सगळे निकष दिलेले आहेत. आणि ह्या निकषांचा असा आपल्याला पडसाद वर्तमानात दिसतो. आता तो पुढे काय म्हणतो की पूर्वीप्रमाणे मग मुसलमान सुरक्षित राहू शकत नाहीत. आता हा खरं तर आभासी मुद्दा आहे. म्हणजे स्थानिक मुसलमानांना चेतवण्यासाठी किंवा उचकवण्यासाठी म्हणून हा मुद्दा कायम बाहेर काढला जातो. कारण कमीत कमी भारतीय उपखंडामध्ये तरी मुसलमानांना कुठल्याही प्रकारे जीवाचा धोका नसतो. आणि फक्त सत्ता, इस्लामी सत्ता गेली किंवा मुसलमानेतर लोकांची सत्ता आली म्हणून मुसलमानांना जीवाचा धोका आहे असं कुठे होत नाही. ते इस्लामी सत्तेखाली मात्र होतं आणि अधिकृतरित्या होतं. कारण जर का तुम्ही मुसलमानेतर म्हणून तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला जिझिया किंवा मृत्यूदंड एवढे 2च पर्याय आहेत. तिसरा पर्याय उपलब्ध नाही. पण हे बेसिकली मुसलमानेतर सत्तेमध्ये होत नाही, कारण मुसलमानेतर लोकांची तशी संस्कृती नाही. आणि मग ह्या सगळे हे जे निकष आहेत हे सगळे निकष लक्षात घेतल्यानंतर जर का अशी परिस्थिती असेल, याच्यामध्ये दिलेली जी परिस्थिती आहे तशी असेल, तर तो देश दारुल हरब होतो. आता हे सगळे निकष बघितल्यानंतर आज भारत कुठल्या परिस्थितीमध्ये आहे, विशेष करून 2014 नंतर, जेव्हा मगाचे सगळे मी उदाहरणं दिली ते सगळे कायदे पास झाले. तर हे सगळे कायदे पास झाल्यानंतर भारत कुठल्या एक्झॅक्टली पोझिशन मध्ये आहे आज? तर अर्थातच तो दारुल हरब आहे. आणि त्यामुळे काफिरांचं वर्चस्व झाल्यावरती काफिरांना सत्तेतून बाहेर काढणं हे देशातील व आजूबाजूच्या देशातील मुसलमानांचं मजहबी कर्तव्य आहे. आणि ही इस्लामी विचारधारेची एकदम उघड भूमिका आहे. ही कुठेही लपवून ठेवलेली नाहीये. याचे अक्षरशः असंख्य दाखले आपल्याला देता येतात, इतिहासातले अर्थातच आणि वर्तमानातले सुद्धा काही. पण ही गोष्ट मुसलमानेतर लोकांच्या लक्षात येणं खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने पुढची पावलं आपल्याला टाकणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर या प्रेझेंटेशनची थोडीफार त्या दृष्टीने मदत होईल अशी आशा आहे. धन्यवाद.